हा प्रश्न मोशन इन प्लेन या चॅप्टरवर AIPMT 1993 ला विचारलाय. गिवन वेक्टर A that is equal to 2i cap plus 3j cap, the angle between vector A and y axis is option 1 tan inverse 3 by 2, option 2 tan inverse 2 by 3, option 3 sin inverse 2 by 3 and option 4 cos inverse 2 by 3. आता आपल्याला काय दिले बघा, तर वेक्टर A बरोबर दिस वन दिलाय 2i cap plus 3j cap, म्हणजे त्याचा एक्स ऍक्सिसच्या दिशेने असलेला कॉम्पोनंट AX हा 2 आहे आणि y ऍक्सिसच्या दिशेने जाणारा कॉम्पोनंट AY हा 3 आहे. आणि तुम्हाला विचारलंय की ह्या वेक्टर A नी y ऍक्सिसशी केलेला, जनरली आपण हा अँगल काढतो की जो स्लोप बरोबर असतो टॅन थिटा, पण तुम्हाला y ऍक्सिसशी केलेला अँगल काढायचा आहे. मग आता आपल्याला माहितीये हे 2 असतील तर हे 2, हे 3 असतील तर हे 3, आणि मग हा अँगल जर काढायचा तर टॅन थिटा दॅट इज इक्वल टू 2/3, आणि म्हणून थिटा बरोबर काय झालं टॅन इनवर्स 2/3, की जो करेक्ट ऑप्शन 2 आहे. समजलं का? एक्स शी विचारलं असतं तर काय आलं असतं टॅन थिटा दॅट इज इक्वल टू हा आडवा तो एक्स ऍक्सिस, उभा तो वाय ऍक्सिस. तुम्हाला वाय ऍक्सिस शी विचारले म्हणून 2/3 आलं. जर इथं एक्स ऍक्सिस शी विचारलं असतं तर 3/2 आलं असतं. तर काळजीपूर्वक बघायचं. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.